नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. जरांगेंचा मोर्चा मातुरीतून आता नगरकडे वळाला आहे. आता आज नगरमध्ये जरांगेंचा मुक्काम असणार आहे. भगवा वादळ 26 जानेवारीला मुंबईमध्ये दाखल होणार आहे. जरांगेंचा मोर्चा आता नगरकडे रवाना झालाय. भगवा वादळ 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. मनोज जरांगे आपल्या मूळ गावी मातोरीमध्ये होते. आता तिथून त्यांचा मोर्चा हा नगरकडे रवाना झाला आहे. नगरमध्ये आज मुक्काम असणार आहे. 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज या मोर्चात सहभागी झालेला पाहायला मिळतोय. आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. विजय, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, जर बघितलं मनोज जरांगे पाटील जे आहे त्यांचा आज दुसरा दिवस सुरू आहे आणि सरट्या अंतरवाली नंतर त्यांनी जो पहिला मुक्काम त्यांच्या मूळ गावी केला होता, त्यानंतरच्या गावातून जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे आता दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मनोज जरांगे पाटलांसोबत आता पाहिलं तर लाखोच्या संख्येने सध्या मराठी त्यांच्या सोबत पायी निघालेले आहे. माथुरी या गावातून आता ते पुढे निघाल्याचे पाहायला मिळत आहे. आणि यानंतर जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांचा पहिला दुसरा मुक्काम जो आहे तो आता नगर जिल्ह्याचे 12 भाबळी या गावात होणार आहे. त्याच्यापूर्वी जर बघितलं तर दुपारी मराठ्यांकडून आता जे स्वयंसेवक सोबत येत आहेत त्यांच्या जेवणाची सोय देखील या ठिकाणी करण्यात आली. चंदपूर वाडी म्हणून असं गाव आहे, त्या ठिकाणी सर्वांची जेवणाची सोय मराठ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे सध्या आता पायी निघाले आहेत. दुपारी 12 पर्यंत मनोज जरांगे पाटील हे पायी चालणार आहे आणि त्यानंतर ते गाडीने प्रवास पुढे करून नगरच्या जे बाबळवाडी गाव म्हणून आहे त्या ठिकाणी ते मुक्काम करणार आहेत. नीलम, विजय, या दरम्यान ते पत्रकारांशी काही संवाद साधणार आहेत का, किंवा आणखीन मराठ्यांना या आंदोलनात या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी काही आवाहन करतील का? नक्की नीलम, त्यांनी सकाळीच पत्रकारांशी संवाद साधला आहे आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर आता सरकारवरती त्यांनी केलेलं आहे. सरकारला चर्चेचे दार जे आहेत ते आमचे सातत्याने उघडे आहेत. सरकारला चर्चा करायची असेल तर सरकार करू शकतं असं देखील त्यांनी सकाळी सांगितलेलं आहे. विजय, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.